हाय हॅलो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आम्ही चाललेलो आहे आमच्या मामाच्या गावाला. मामाच्या गावाला काय कार्यक्रम आहे म्हणून चाललेलो आहे तुम्हाला सांगतेच. त्याच्या आधी हिच्या घरी आम्ही गेलो होतो, कारण की हिला पण घ्यायचं होतं म्हणून तिच्या घरी गेलं तर तिने चहा केला. तिचं आवरलं होतं, ती आवरून वाट बघत बसली होती. इथं श्रेयांचं चाललंय खेळायचा. हा तिचा मुलगा आहे, श्रेया 6 महिन्याचा आहे. ती तो किती छान खेळतोय बघा. तिचं काय असं फिक्स नव्हतं, अचानकच ठरलं. जाऊबाई तिकडून आल्या कोल्हापूरवरून, त्या कराडात आल्या, तिथून मी तिथे आली. मग आम्ही ते आणि मी असं गाडीतून आलो. नंतर हिनं फोन केला होता मी पण येणार आहे म्हणून, तिला पण घेण्यासाठी इकडं आलो आम्ही. तिचं आवरलं होतं, आवरून बसली होती. इथं श्रीषाचं पण आवरलं. तिची जरा केस विस्कटली होती म्हणून तिची वेणी घातली. तिला घेतलं, आवरलं सगळं आणि आम्ही निघालो. गाडीतून तिचं लहान बाळ आहे ना म्हणून ती जायसाठी आमची वाट बघत बसली होती. नंतर ना तिला घेतलं आणि निघालो आम्ही. गाडीत बसून सगळी ही आहे सगळ्यात आमच्या लहान मामाची बारकी मुलगी, सगळ्यात छोटी हीच आहे नंतर ना हे पोचलं बघा वसंतगडामध्ये. हे वसंतगड आहे, वसंतगडचं एंट्रन्स आहे. इकडच्या साईडला शाळा म्हणजे हायस्कूल आहे. ह्या शाळेमध्ये ना म्हणजे माझ्या जाऊबाईंचं ते मामाच्या मुलीचं इथंच झालेलं आहे शिक्षण. इथंच त्या 10वीपर्यंत 5वी ते 10वीपर्यंत तिथंच त्यांचं शिक्षण झालेलं आहे. हा आहे रस्ता. पुन्हा आत गेलो. हे बघा मुलं कशी ना असं गाडीची वाट बघत बसलेत. कोणाची गाडी दिसली की थांबते ती लगेचच येते का म्हणून. नंतर ना पोचलो घरी. हे आहे घर मामांचं. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच होतं बघा. ते जाऊबाईंचं हे होतं ना आठवणीच्या वेळेस मी व्हिडिओ केलेला तेव्हा. हाय माझ्या भावाचा मुलगा. आम्ही आलेलो काय आलं की सगळे पळत आलेत. आम्ही यायचं कारण हेच आहे ते, कारण की मामांच्या घरी ना देवी बसली होती. त्याच्यासाठी कार्यक्रम होता मोठा म्हणून त्याच्यासाठी सगळ्यांना बोलवलं होतं. त्यामुळं सगळे एवढे गोळा झाले. आम्ही मामांच्याच घरी सगळे गोळा होतो. इतर वेळेस कधीच गोळा होत नाही. सगळ्या मावशींच्या मुली मुलं सगळी इथं तसमे आबांच्या पाया पडतात. हे आहेत आमचे आजोबा. तसमेला टिक्की लावली की ते पाया पडत होता. आमच्या आबाईंना सगळ्या कोणी पण येऊ दे त्यांना सगळ्यांना टिक्की लावत असते ते. ही मुलं किती दिवसांनी एकामेकांना भेटले होते म्हणून बघा कशी पप्पी घेते एकामेकाची. हाच वेळ असतो सगळेजण एकत्र येण्याचा. आणि आम्ही सगळे ना मामांच्याच घरात सगळे एकत्र येतो. आमचं मामांचं कुटुंब लय मोठं आहे. 5 मावश्या आणि 2 मामा आहेत मला. ही आहे माझी आई आणि ही आहेत 2 मावश्या. त्यांचं चाललेलं मदत करायची, कांदा हे लसूण चिरायचा. मामी आले ते आहेत मामी बारक्या. त्या बायका सांगायला गेलेल्या त्या तिकडून आल्या. आबांचं चाललं नाचायला खेळायला. परतून खेळत होते. सगळी अशी एकत्र आल्यावर किती घर किती हॅप्पी छान आनंदात होतं ना. नंतर मी आणि माझ्या जाऊबाईनं देवीचं दर्शन घेतलं. तिची ओटी भरली. ब्लाऊज पीस नारळ आणि केळी घालून ओटीही भरून दर्शन घेतलं. नंतर सगळ्यांनीच पाया पडून घेतलं. ही अशी देवीची पालखी. ही देवी आहे ना पाठवणीत मी मागचा ब्लॉग टाकला होता का नाही ते मंदिरातली, त्या मंदिरातलीच ही देवी आहे. तीच आता बसलेली आहे यांच्या घरात, म्हणजे सगळ्यांच्याच घरात व्हायचंच बसते. इकडं महिला मंडळांचं चाललेलं भाकरी करायचं. त्यांच्या भावकीतल्याच त्या बायका होत्या आणि मुलं सगळी एकत्र आली होती म्हणून त्यांचा इतका दंगा चालू होता ना. किती दंगा बघते काय करून काय नको त्यांचं चाललं. इतका कालवा चालला आहे. शांतच बसत नाहीत. तसं मी काय शांतच बसेना. मी इकडं पुढे घेऊन आले. नंतर ना काही दिवसांनी भेटलो होतं त्यामुळं गप्पा गोष्टी जरा झाल्या. नंतर काय इकडं तिकडं चालूच असतंय. इकडं रिदान माझ्या मांडीवर, हा माझ्या भावाचा मुलगा आहे, तो मांडीवर येऊन बसला होता म्हणून तसमय पण लुडूबुडू करे. नंतर ना इथं माणसं गोळा झाली होती कारण की देवीची आरती करायची होती ना. त्याच्यासाठी संध्याकाळचं नैवेद्य वगैरे झाला होतं, म्हणजे जेवण वगैरे गोळा केलं. तर मामा बसायसाठी त्यांची जागा करत होता. इथं देवीचं चाललं होतं पेरावा करायसाठी. त्याचे कपडे नवीन दुसरे असतात ना, ती दुसरी कपडे घालायचे ते चालले होते. म्हणजे पहिली सगळं असते ना फेटा वगैरे सगळं काढून मग दुसरं घालते ते. आणि इथं आहेत ते पुजारी, जे देवीचे पुजारी आहेत ना त्यांच्या अंगात येतं. तेही पुजारी आहेत. असं असतंय आमच्या इकडे देवाचं. त्यांच्या म्हणजे ग्रामदैवत आहे ना ते मराठ्यांचं सगळ्यांचंच ते देव आहे. ते सगळ्यांच्या घरात बसते जाऊन.
हे पुजारी आहेत ना त्यांच्या अंगात येतं. आता देवीच्या नैवेद्य वगैरे दाखवलं नंतर ना हे असं अंगात आलं नाही ते कवल लावतात म्हणतात. यांना ना असं अंगात आल्यावर ना काय विचारलं ना ते सांगतात. कुणाला काय विचारायचं असेल ना शंका ते सांगतात. विचारतात ते त्यांचे प्रश्न काय असतील तर ते विचारून जानाच्या नावं चांगलं, जानाच्या नावं चांगलं, नागबाच्या नावं चांगलं, काकाच्या नावं चांगलं, उकडच्या ग चांगलं. भाजी भाकरी केली समाधान आहे काय सांगते काही समाधान आहे बाकीची राखण कशी करते काय सांगते आहे का नाही पण का नाही त्यातनं सुद्धा काढीन काय सांगते त्यातनं सुद्धा काढीन एवढं सांगते काय म्हणते बरं का भाषा आहे बरं का काय सांगते जिच्या भाषा आहे त्यातनं बरं का झालं काय चिमटीवर अनुभव येते एवढं सांगते या वाडीच्या बरं का त्याला माहिती दैवत आहे बघ दैवत कुठं सांग मी काय सांगते या दैवत आहे बनात या मी सांगीन एवढंच सांगते या जाती म्हण जाऊ नका चिमट अगदी बोला आईची काय कुठला झाली बरं का झाले का पांढरे कशाला पळतोय बरं का मी काय सांगते भावाला विचारतात भाऊ गावत नाही बरं का पानाचा येणार कबूल होते का नाही मला सांग बरं का 8 दिवसात सांग तेवढं सांगते तर लावून देईन बरं का मी काय सांगते फक्त माझ्या मनात येईल मला विचार बरं का माझ्या मनात येईल मी तुला वाट लागेल पण वारा हलवून मी एवढं सांगते तू जाऊ नका चिमट आहे आणि ते लागणार पाहुण्याची बघती पाहिजे बरं का बघ जमतंय का नाही त्याला शब्द वाया गेला नाही पाहिजे मी काय सांगते या जमवून देईन फक्त माझी गाठ घ्यायला एवढं सांगते जाऊ नका ते वाडीकडे सोन्याला म्हणते केस करायला म्हणते बिघडते बरं का बिनधास्त घेऊन जा बरं का राहायला पाहिजे मी काय सांगते बिनधास्त घेऊन जा मी काय सांगते बिनधास्त घेऊन जा एवढं सांग बोलायचं तेवढं असं हे उदायचं नसतं आला झालं की आला होता ना सगळी 11-12 वाजलेला आम्हाला घरी आला अवतार बघा कसं झालं. थँक्यू.